कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। फोनची रिंग कुठून वाजते आणि इथे पण आवाज तर याच दिशेने आला। बघते। चला निघूया पण ऐकून। चला चला नीट नीट सावकाश चल चल। एक मिनिट थांबा, या बाजून नको, आपण मागच्या रस्त्याने जाऊया। नाही म्हणजे काय, आकाशराव बाहेर उभे असतील ना तर आपण पकडले जाऊ। ठीक आहे, चला चला बाबा, तुम्ही पुढे चला चला। लकी अगं नको जास्त त्रास करून घेऊस, बस आता, नको काळजी करूस। असं कसं म्हणता हो तुम्ही? अजून फोन आला नाहीये लकीचा। अगं पण त्याने आकाशला मेसेज केला ना की तो फोन करणार आहे म्हणून नंतर। तो आला का फोन? नाही ना। त्याचं काय चुकलंय तेच कळत नाही मला। तो सुखरूप असू दे म्हणजे झालं। आता मेसेज केला म्हणजे तो सुखरूपच असणार ना। कधी कधी वाटतं एखाद्याला एकटं राहावं असं, नसेल त्याला आपल्या एवढ्या माणसांची सवय। अरे बघ, तो काही लहान आहे का? त्याला योग्य वाटेल तेव्हा तो करेल फोन। पण मला नाही धीर धरवणार। तुम्ही अखेरला फोन जा, कदाचित लकी तिथे जाणार असेल ती मग गेला असेल। पण आता कामाच्या वेळेला फोन करायचं म्हणजे बरं दिसत नाही ना। बरं करतो। कुलकर्णी सरांना सगळे प्लान सांगितलेत, प्लीज फॉलो घ्या। ये प्लान बहुत अच्छे हैं, आज से नहीं जाना चाहिए। एक मिनट, यू गाइस कैरी ऑन। हाँ बाबा। हा, अरे डिस्टर्ब नाही ना केलं तुला? नाही हो, बोला ना। लकी आलाय का तिथे? नाही ना काही, आम्ही कधीपासून वाट बघतोय, आलाच नाही अजून। सकाळी 2 मीटिंग्स होत्या माहितीये, त्या पण कॅन्सल केल्या। दादा पण नाहीये, लकी पण नाहीये। आकाश नाहीये तिथे? अरे तो रानडेंना गिफ्ट देऊन ऑफिसला येणार होता परस्पर, अजून पोहोचला नाहीये। मग गेला कुठे? तेच कामासाठी गेला असणार। असणार म्हणजे काय अखिल? तुला माहिती नाहीये का नक्की? अगं त्याच्यावर काय डापरतेस? अरे बाबा, पण दादाने मला काहीच सांगितलं नाही, एवढंच। अरे नाही नाही, ती जरा काळजीत पडली ना म्हणून तिची चिडचिड झाली। तू एक काम कर, आकाश आल्यावर मला मेसेज कर। हा हो हो करतो, आणि काळजी घ्या। या, चल बाय। काय चाललंय या घरात तेच कळत नाहीये मला। नक्की गायब आहे, आकाशचा पत्ता नाही। ती वसुंधरा तर सकाळी गेली, ती अजून आली नाहीये। जरा शांत हो बघू। तर एक धर्मशाळा आहे, कुणी येतं कुणी जातं, कुठल्याही वेळेला ये जा करतात। बरं, त्यात मला सांगायचे कष्ट कोणी घेतच नाही। आई ऐका ना, मी जरा पटकन मम्माकडे जाऊन येऊ। हा, लगेच येते। थोड्या वेळात जाशील बाळा? काय वसुंधरा पण घरी नाहीये ना? आता तिला कशाला अडवताय? जाऊ देत ना तिला। एरवी वसुंधराला असं कधी विचारता का? नाही ना। मग जाऊ देत तिला, पण जागा बाई तू जाऊन ये, अगदी आरामात माहेरी जाऊन ये। मी तर म्हणते अवनीला सुद्धा विचारा, तिला कुठे 4 दिवस जाऊन यायचं असेल तर तिलाही जाऊन येऊ देत गावाकडे। सगळ्यांनी मनमानीच करायची ठरवली तर काय करणार मी तरी। झालं तुझं? मी काय करू? जा बाळा, लवकर घरी या, काळजी वाटते ना। ठीक आहे, थँक्यू बाबा। आई येते, लवकर येते। जयश्री, मुलं तरुण आहेत आता, की त्यांना एक स्वतःचं आयुष्य आहे। सारखे आपल्या डोळ्यासमोर तर नाही राहू शकत ना। आपण पोलिसात जाऊया। कमाल झाली, लगेच पोलिसात? आकाश ऑफिसच्याच कामासाठी गेला असेल।
लकी लकीसाठी म्हणतेय मी. त्याची काळजी फक्त मलाच आहे बहुतेक. तू एक हे रिया, तुला तुझे पैसेच हवेत ना परत? अगं मग देणारच आहे ना मी. त्याचीच सोय करत होतो ना मी. तू येऊन सगळं बरबाद करून टाकलंस. वसुंधरा सगळं सांगायची काय गरज होती? तो आकाश ठाकूर चांगला गळाला लागला होता माझ्या. पार्टनर करून घेतला होता त्याने मला. त्याच्या घरात सुद्धा घुसलो होतो मी. अरे एवढंच काय, त्याच्या आईने चौथा मुलगा मानलाय मला. इथपर्यंत पोहोचलोय मी. फक्त थोड्या दिवसात ना त्याचे सगळे पैसे उकळले असते आणि पोलिसांची कटकट नको म्हणून एकदाचा हा देश सोडून बाहेर गेलो असतो कुठेतरी. काय काय गरज काय होती का तुला वसुंधराला सगळं सांगायची? तुझ्या या एका चुकीमुळे ना माझा अख्खा प्लॅन उधळून टाकलायस तू. आता कोणालाही काहीही मिळणार नाहीये, कोणालाच. तो व्हिडिओ बंद करा बघू आधी. त्याचा आवाजही ऐकायची इच्छा नाहीये माझी. आई काय आहे? काय म्हणजे? अगं तुझी दृष्ट काढायची मला. तरीच काय आहे? काहीतरीच कसं? केवढ्या मोठ्या संकटातून बाहेर पडलेस तू. आता सगळी पीडा दूर होऊन जाऊ देत. म्हटलं होतं ना तुझ्यात खूप ताकद आहे आणि आज तू पुन्हा ते सिद्ध करून दाखवलं. खरंच वसू बाळ, आम्ही ना केल्याच्या मी नक्कीच काहीतरी पुण्य केलं असणार म्हणून तू अशी मुलगी बनून आमच्या आयुष्यात आलीस. बाबा वसू जिंकलीस. नाहीतर त्याने तर तुला संपवायचंच ठरवलं होतं पण तू त्याला पुरून उरलीस वसू. मी नाही, आपण. तुम्ही दोघे नसता तर मी हे सगळं कधीच नसते करू शकले बाबा. आणि आता हा पुरावा मी माझ्या जीवापेक्षा पण जास्त जपणार आहे. माझ्यात आणि शार्दूल मध्ये ही एकच भिंत आहे. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.